तुम्हाला कुठलंही बंधन येत आजार इफ यू आर फिट यू कॅन डू व्हॉट एव्हर एक्सरसाइज यू लाईक विथ प्रॉपर केअर. दुर्लक्षित मधुमेहाने अवयव खराब. सो इफ द डायबिटीज इज वेल कंट्रोल्ड यू कॅन हॅव अ व्हेरी गुड लाईफ टिल 75-80. So it's a kind of a holistic care which takes care of their daily needs, lifestyle changes, plus all the complications. प्रत्येक अवयवालाच रक्तवाहिन्या जात असतात. अवयव 95% खराब होईपर्यंत 90% खराब होईपर्यंत काही आणि एकदा सिम्पटम्स आले की इट बिकम ऑलमोस्ट इरिव्हर्सिबल. लेट्स डिफाईन रिव्हर्सल इज औषधे कमी करणे. हे एकदा जर आपल्याला समजलं तर आपण त्याच्याकडे पॉझिटिव्हली बघू आणि इट बिकम्स एज अ मोटिवेशन. जेनेटिकली वी आर व्हेरी मच प्रोन टू गेट टाईप 2 डायबिटीज. अरे बाप. रसिक मोहिनी. नमस्कार. रसिका तितुका मेळवावा अर्थात रसिका मोहिनीच्या या नवीन पॉडकास्टमध्ये मी भाग्यश्री देसाई आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. रसिका मोहिनी हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि आम्हाला फेसबुक आणि इन्स्टाला सुद्धा फॉलो करा. चला तर मग आजच्या नवीन विषयाकडे वळूया. आज आपल्याकडे जी गेस्ट आलेली आहे ती काय म्हणू म्हणजे मी चतुरस्त्र व्यक्तिमत्वच म्हणेन तिला. ती स्वतः डायबिटीज स्पेशलिस्ट आहे, MD आहे, ट्रेकर आहे, वाचनाची प्रचंड आवड आहे तिला. अनेक 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 पारितोषिकं आहेत. देश विदेशात परदेशात ती सगळीकडे लेक्चर्सला जात असते. आणि शिवाय तिने एक डायबिटीस लोकांकरता ऍप सुद्धा सुरू केलेला आहे. तर अशा या गेस्टला आज आपण भेटूया. गेस्ट आहे डॉक्टर शैलजा काळे. शैलजा, तुझं रसिका मोहिनीच्या या पॉडकास्टवर मनापासून स्वागत. थँक्यू सो मच भाग्यश्री. आय थिंक इट्स व्हेरी डिफरंट टू टॉक टू यू. नक्कीच मजा येईल तुझ्याशी गप्पा मारताना. पण मला पहिलं सांग, आजचा तुझा ट्रेक कसा झाला सिंहगडावरचा? आज माझ्यासाठी फारच स्पेशल डे आहे कारण आज माझा 100वा सिंहगड मी आज केला. क्या बात है. त्याची मजा अशी असते की ते पहाटे 3:30ला असतं आणि त्याच्यानंतर पूर्ण दिवस नॉर्मल काम असतं. बापरे. ट्रेक मग थोडं क्लिनिक केलं आज निम्माच वेळ आणि इथं आले. सो इट वॉज अ व्हेरी स्पेशल डे अँड इट वॉज अ ग्रेट एक्सपिरियन्स. सेंचुरीच्या आधी काय धडधडतं हे मी गेले 2 दिवस अनुभवलं की या लोकांना काय होत असेल क्रिकेटच्या याच्यावर. आता 100वा दिसतंय पण सो टुडे आय कम्प्लिटेड. सो डेफिनेटली इट्स अ व्हेरी गुड फील टुडे. तुम्ही पूर्ण चालत जाऊन चालत येता? हो, नाही खाली नाही उतरत पण वी गो अपहिल वॉकिंग. म्हणजे वेळ नसतो बिकॉज काम असतं ना पुढे. करेक्ट करेक्ट करेक्ट. वाव. तुझं हे जे ऑरेंज फाउंडेशन आहे त्याच्यातर्फे तुम्ही रन टू बीट डायबिटीज ही मॅरेथॉन पण तुम्ही ऑर्गनाईज केलेली आहे. म्हणजे हा त्याचाच एक भाग होता का? नाही, हे माझं पर्सनल असतं. आठवड्यातून एकदा किंवा 2दा बरं असं ते चालू असतं. अच्छा. रन टू बीट डायबिटीज इज बेसिकली हे काही वर्षांपूर्वी मी घेतलं होतं आणि ऑरेंज डायबिटीज फाउंडेशन तर्फे जनजागृती आणि डायबिटीज अवेअरनेस सायंटिफिकली हे 25 वर्ष सुरू आहे. दॅट इज माय मेन मकसद ऑफ ऑल द प्रॅक्टिस. बाकी पेशंटशी बोलायला क्लिनिकमध्ये खूपसा वेळ मिळत नाही आणि मग त्याच्यातून ते आम्ही एक चांगला संवाद साधला जातो. अच्छा. आता बरंचसं डिजिटल मीडियामधून होतं बट असे प्रोग्राम अनेक केले. त्याच्यामध्ये एक रन टू बीट डायबिटीज मध्ये मी असं बघितलं की डायबिटीज म्हणजे सकाळी चालायला जायचं असं एक फुल स्टॉप आहे. म्हणजे सो यू डायबिटीज झाला चला उद्यापासून वॉकिंग सुरू. म्हणजे शुगर खाली येते असं म्हणतात. हो, पण रनिंग इज सच अ ग्रेट एक्सरसाइज. एनिथिंग अदर देन वॉकिंग इज अ बेस्ट एक्सरसाइज. आणि मला आठवते माझे 35, 40, 45, 50 या वयाचे पेशंट लिटरली रडले. त्यांना असं वाटलं की म्हणे आम्हाला असं कोणी सांगितलंच नाही की आय कॅन डू मॅरेथॉन. आता डायबिटीज झालं ना मग जपून राहायचं, फक्त चालायचं. सो दॅट वॉज अ ग्रेट. मी 500 माझ्याबरोबर पेशंट्स होते आणि मी डीड 10K मॅरेथॉन. काही लोकांनी जास्त पण केली, काहींनी 5K केली. बट एव्हरीवन वॉज सो हॅपी देअर. अवेअरनेस. सो दॅट इट्स अ बिग मेसेज दॅट डायबिटीस म्हणजे काही त्याच्यात तुम्हाला कुठलंही बंधन येत आजार. इफ यू आर फिट यू कॅन डू व्हॉट एव्हर एक्सरसाइज यू लाईक विथ प्रॉपर केअर. ग्रेट ग्रेट. फारच छान. आता डायबिटीसचाच विषय निघाला म्हणजे आता तू त्यातली स्पेशलिस्ट आहेस पण त्याच्यामध्ये परत 2 प्रकार असतात, टाईप 1 आणि टाईप 2 डायबिटीस. तर ते आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की टाईप 1 मध्ये इन्सुलिन तयारच होत नाही असं म्हणतात आणि टाईप 2 मध्ये खूप जास्त होतं. तर तू दोन्ही प्रकारच्या पेशंटना ट्रीट करतेस का? आणि डायबिटीस म्हणजे शुगर वाढलेली सगळेच लोक आमच्याकडे येतात आणि थोडंसं हे टाईप 1 टाईप 2 आता आमच्या सायंटिफिक
जेवढं नॉलेज पुढे पुढे जातं ते थोडंसं ब्लर व्हायला लागलंय, स्पेशली भारतीय लोकांमध्ये. टाईप 1 इज व्हेरी क्लिअर, तो लहान वयात होतो. पण त्याचं कारण काय? टाईप 1 मध्ये का होत नाही? बीटा सेल्स 0 प्रमाणात इन्शुलिन तयार करतात. सो या व्यक्तींना, मुलांना जर इन्शुलिन दिलं नाही 24 तास 48 तास, तर ते लँड अप इन आयसीयू. अरे बापरे, इतकं इन्शुलिन, सिव्हिअर इन्शुलिन डेफिशियन्सी असते, म्हणजे नसतंच. सो दे आर कम्प्लिटली डिपेंडंट ऑन आउटसाइड इन्शुलिन इंजेक्शन. मग ती पंप मधून द्या, इंजेक्शन द्या, कशी द्या, बट दे नीड इन्शुलिन. ते आयुष्यभर घ्यायला. टाईप 2 म्हणजे सुद्धा इन्शुलिन लागतं त्या लोकांना, पण समजा त्यांनी औषधं बंद केली, इन्शुलिन बंद केलं, शुगर वाढते, पण ते डोंट गो इन डायबेटिक केटोएसिडोसिस. सो हा एक त्यातला मूलभूत फरक आहे. म्हणजे थोडेसे बीटा सेल्स काम करत असतात टाईप 2 मध्ये, पण टाईप 2 चे पण आजकाल आमचे 4-5 प्रकार. सो एव्हरी टाईप 2 डायबेटिक 2 व्यक्ती या कधीच सारख्या नसतात, आणि म्हणून मग अनेक गैरसमज पेशंटच्या मनात येतात. ते आपण ऑलमोस्ट 4-5 टाइप्स आहेत टाईप 2 मध्ये परत. सो दे एव्हरी पेशंट हॅज अ डिफरंट काइंड ऑफ अ टाईप 2 डायबिटीस. तसं त्याचं ट्रीटमेंट आणि सगळं असतं. वी विल डिस्कस दॅट. हो, खरंच आहे. मग तुझं आता हे SKDC डायबिटीस आणि स्पेशलिस्ट क्लिनिक जे आहे तुझं प्रभात रोडला आहे, तर तिथे तुम्ही कोणत्या प्रकारच्या सुविधा आणि काय काय प्रकारचं डायग्नोसिस म्हणजे तू तिकडे करतेस? आता जवळजवळ 15-20 वर्ष झाली डायबिटीस सेंटर त्यांनी चालू केलं. आधी अनेक वर्ष त्याच्या आधी प्रॅक्टिस करते मी, 30 वर्ष झाली. पण डायबिटीस पेशंट्सना जे लागतं ते एकटा डॉक्टर कधीच पुरवू शकत नाही. म्हणजे मी माझ्या क्लिनिकमध्ये बसली आणि पेशंट आत आला आणि 10 मिनिटात बाहेर गेला, हे सफिशियंट नसतं. बाहेरची टीम जास्त महत्वाची असते. माझ्याकडे 16 जणांची टीम असते क्लिनिक. सो काइंड ऑफ अ होलिस्टिक केअर. मेनली डायबिटीज, शुगर मॅनेजमेंट बरोबर ओबेसिटी, वेट लॉस क्लिनिक आहे आमच्याकडे, विच इज अ मस्ट फॉर एव्हरी डायबेटिक पर्सन. म्हणजे नुसतं वेट लॉस नाही, फॅट लॉस, मसल मास वाढवणं, त्यांचं मेजरमेंट्स करणं. सो दॅट्स अ डिफरंट डिपार्टमेंट. एक डायटिशियन्स, 3 जणी न्यूट्रिशनिस्ट असतात. सो प्रत्येकाचं डाएट त्याप्रमाणे देणं. देन वी ऑल्सो हॅव अ फिजिओथेरपिस्ट. कारण खूप पेशंट्स आर नॉट फिट, त्यांचं ऑस्टिओआर्थरायटिस असतात, दे कांट वॉक. सो त्यांना एक्सरसाइजेस समजावून सांगितले जातात की जे तुम्ही करू शकता. मग याच्याबरोबर डोळ्यांचं चेकअप, पायाची न्यूरोपॅथी. वी हॅव अ फुल फ्लेश लॅबोरेटरीज, स्टेट ऑफ द आर्ट. आय हॅव अ फार्मसी. आय हॅव 2 फार्मसिस्ट. फार्मसी पण आहे. 2 फार्मसिस्ट हू एक्सप्लेन एव्हरीथिंग. त्यामुळे माझ्याकडे रिसेप्शनिस्ट पासून माझ्याकडे हेल्पर पर्यंत प्रत्येकाला डायबिटीसचं मूलभूत पेशंटशी बोलता आलं पाहिजे असं माझं हे असतं. तेवढं तू त्यांना ट्रेन केलेलं असतं. आणि दे एव्हरीवन वर्क्स ॲज अ डायबिटीस. गप्पा मारताना सुद्धा दे एक्सप्लेन सो मेनी थिंग्स. सो द होल स्टाफ वर्क्स. सो इट्स अ काइंड ऑफ अ होलिस्टिक केअर विच टेक्स केअर ऑफ देअर डेली नीड्स, लाईफस्टाईल चेंजेस, प्लस ऑल द कॉम्प्लिकेशन्स. फूड म्हणा, न्यूरोपॅथी, डोळे, एव्हरीथिंग. पण डायबिटीस सायलेंट किलर असं म्हणलं जातं. म्हणजे आता शुगर जर वाढली असेल तर शुगरच्या गोळ्या देतात किंवा काय तुम्ही असतील इतर ट्रीटमेंट, त्याच्यामुळे शुगर जाते, कमी होते असं म्हणतात. पण ती शरीरातनं तर जात नाही ना. मे बी याच्यातनं रक्तातून जात असेल, पण ती शरीरात कुठे ना कुठेतरी जाऊन बसते. मग ते वेगवेगळे तुमचे अवयव असतील, डोळे असतील, किडनी असेल, तुमचं अजून काय असेल, तर त्याच्यामध्ये मग ती बाहेर जाण्याचं काही त्याला तंत्र नाहीये का? नाही आहे ऍक्च्युली. तू म्हणतोस तर प्रश्न अगदी बरोबर आहे. समजा मी गोळ्या दिल्या आणि 8 दिवसात शुगर खाली आली, म्हणजे ती त्याचा सगळा शरीरातून निचरा नाही होत. ती कुठे कुठे असते ते आपल्याला HbA1c वरून कळतं. पण 2-3 महिन्यात ती जर आपण उत्तम कंट्रोल ठेवला, HbA1c 6.5 आलं, HbA1c हे शुगर म्हणजे ते जे काय रेंज आहे त्यांची, त्याच्यातनं जे दाखल शुगर ती गेलेली असते. म्हणजे 6.5 जर आपण ठेवलं तर त्याचा बऱ्यापैकी निचरा झालेला असतो. पण पहिला जो तुझा प्रश्न होता की हा आजारच मुळी रक्तवाहिन्यांचा आजार आहे, तो शुगरचा समजला जातो. पण आम्ही इव्हन आमच्या सगळ्या डॉक्टर्सच्या याच्यात आम्ही शिकवत असतो, इट्स अ व्हॅस्क्युलर डिसीज. रक्तवाहिन्यांचा आजार आहे की जो आपण निदान करतो शुगर तपासून, कारण त्याचं बेसिक रक्तवाहिन्या खराब होतं. त्या रक्तवाहिन्यांच्या वॉलमध्ये ती शुगर जाऊन बसते आणि मग त्या रक्तवाहिन्यांचं आकुंचन, प्रसरण, त्यांचं कम्प्लायन्स कमी होतं, त्यांची लवचिकता कमी होते, ते कडक होतात, एजिंग फास्ट होतं आणि मग सगळे अवयव खराब होतात. शुगर हे फक्त माध्यम आहे. आणि सो इट इज बेसिकली डिसीज ऑफ ब्लड व्हेसल्स. आणि मग प्रत्येकच अवयवाला व्हेसल्स लागतात. इट्स नॉट ओनली किडनी, डोळा आणि मेंदू आणि हार्ट, पायाच्या नसा, हे बोललं जातं, पण प्रत्येक अवयवालाच रक्तवाहिन्या जात असतात. सो इट गेट्स डॅमेज्ड विथ हाय शुगर.
आणि सायलेंट अशासाठी की ते डॅमेज कळतच नाही ना, कळत नाही. त्यामुळे पेशंट्सना काहीच लक्षणं नसतात त्याची. सो इट इज बॅड. हो ना, ते सायलेंट असणं हे त्याचं बेसिकच बेसिक ती इथेच त्याची तो एक problem. हे आहे ज्याच्याकडे लक्ष द्यायला. पण मग जरी हे साखर हे माध्यम आहे डायबिटीस होण्याचं असं जरी म्हणलं तरी त्याच्यामुळे कुठला अवयव सगळ्यात जास्त डॅमेज होऊ शकतो? आता मुख्यत्वाने तो तर आपण म्हटलं पहिलंच वाक्य मी एक तर सांगते सगळ्यांनाच, म्हणजे माझं एक नेहमीच हे असतं की डायबिटीसमुळे अवयव खराब होतात. ह्या वाक्यामध्ये आपण थोडी सुधारणा करूया. दुर्लक्षित मधुमेहाने अवयव खराब होतात. बरं. So if the diabetes is well controlled, you can have a very good life till 75-80. बघतो आपण अनेक लोक So it is not so डायबिटीस झाला म्हणजे असं नाहीये. सो पहिला एक मनातून हा गैरसमज जो आहे तो काढून टाकू. बट डायबिटीस निग्लेक्ट केला, दुर्लक्षित झालं तर मात्र हे अवयव खराब होतात. मुख्यत्वे करून आम्ही म्हणतो डोळा, किडनी, हार्ट आणि ब्रेन आणि पायाच्या नसा. पण हे इंडिव्हिज्युअल असतात. कोणाला जास्त टेंडन्सी असते किडनी खराब व्हायची, कोणाला जास्त हार्टची टेंडन्सी असते, कोणाला ब्रेनची असते. हे प्रत्येक शरीराचं व्यक्तीचं वेगळं त्याचं एक असतं. त्याला अनेक टेस्ट असतात अर्ली डायग्नोसिससाठी टू प्रिव्हेंट द प्रॉब्लेम. डायग्नोसिस म्हणजे अर्ली डायग्नोसिस म्हणजे काय? आता उदाहरणार्थ किडनी घे. आता किडनीचा डॅमेज सुरू झाला असेल तर त्याच्यामध्ये युरिनमध्ये अल्ब्युमिन क्रिएटिनिन रेशो आम्ही चेक करतो. विच कम्स लॅबमध्येच करायला. लॅबमध्ये आमची पण माणसाला म्हणजे रोजच्या ह्याच्यामध्ये डे टू डे लाईफ मध्ये काही सिम्पटम्स असे दिसतात, अशी काही दिसत. अवयव 95% खराब होईपर्यंत, 90% खराब होईपर्यंत काही, आणि एकदा सिम्पटम्स आले की इट बिकम्स ऑलमोस्ट इरिव्हर्सिबल. सो म्हणून चेकअप आणि चेकअप. अरे वार्षिक तपासणी जी असते ती वार्षिक तपासणी म्हणजे त्याच्यात आमचं सगळं आहे. सो त्याच्यात वी ट्राय टू कॅच अप व्हेरी अर्ली. आणि वी हॅव सच अ फॅन्टॅस्टिक मेडिसिन्स नाव लाईक किडनी आणि आय साठी. अर्ली स्टेज मध्ये कळलं तर ते पूर्ण नामशेष होऊ शकतं. पेशंट किडनी फेल्युअरला पोहोचतच नाही विथ व्हेरी गुड मेडिसिन्स आणि प्रॉपर केअर. सो वार्षिक तपासणी करणे आणि तपासण्या करून इन्व्हेस्टिगेशन करणे जे आम्ही सांगत असतो ते फार महत्वाचं. वार्षिक असतात, कधी कधी 6 महिन्याला असतात. आता तेच त्याच्यावरच मला विचारायचंय की औषधांमुळे शुगर नंबर्स आपल्याला कमी झालेले दिसतात, पण इन्सुलिन रेझिस्टन्स पण आपण जे म्हणतो तर ते काय, म्हणजे पेशंटनी काय त्यासाठी करायला पाहिजे? आपण जे आता बोललो की आपण यातले लहान मुलं बाजूला ठेवू, टाईप 1. सो त्यांच्याबद्दल टाईप 1चा मला फक्त कारण सगळेच म्हणतात की टाईप 1 बाजूला ठेवू, पण म्हणजे एक्झॅक्टली तो प्रॉब्लेम असेलच ना मुलांचा. असतो, पण त्याच्यातले बरेचसे काही त्याचे जे न्युअन्सेस आहेत ते वेगळे आहेत ट्रीटमेंटचे. अच्छा. आणि त्याच्यापेक्षा प्रत्येक गोष्ट लागू नाही पडत याला टाईप 2 पेक्षा. सो आणि 99% लोकांना टाईप 2 असतो. सो उगीच त्यांना टाईप 1 बद्दल सांगून त्यांच्यामध्ये अजून काही गैरसमज मला तसं नको वाटतं. तो ढोबळमानाने आपण ज्या सगळ्यांना आपल्याला डायबिटीस असतो त्याच्याबद्दल बोलूया. एनी डायबिटीस हॅज 2 पार्ट्स. वन इज इन्शुलिन कमी तयार होतं. 100% कोणामध्येच नसतं. इव्हन इन्शुलिन रेझिस्टन्स असणाऱ्या लोकांमध्ये इन्शुलिन कमी तयार होतं आणि जे तयार होतं ते काम करत नाही, त्याला इन्शुलिन रेझिस्टन्स म्हणतात. इट इज इनइफेक्टिव्ह. व्हॉट डज इन्शुलिन डू? इन्शुलिन क्रिएट्स ग्लुकोज टू एंटर द सेल्स. आणि ग्लुकोज हे आपलं पेट्रोल आहे, इंधन आहे आपलं. प्रत्येक पेशीला ग्लुकोजची गरज असते प्रमाणात, जास्त पण गेलेलं चालत नाही. शुगर आणि ग्लुकोज मध्ये काय फरक आहे? सेम. सो शुगर आत जाते आणि पेशींचं काम चालतं, त्यामुळे ठराविक प्रमाणात शुगर ही लागतेच पेशींना. इन्शुलिन ती आत घालायला मदत करतं. सो ते जर करत नसेल ते रक्तातच बसून राहतं इन्शुलिन. सो दॅट बिकम्स इनइफेक्टिव्ह. त्याला म्हणतात इन्शुलिन रेझिस्टन्स. आणि याचं प्रमाण प्रत्येक पेशंटमध्ये डायबिटीसचे जे मगाशी मी म्हणते 4 प्रकार आहेत हे वेगळं वेगळं असतं. एखाद्यामध्ये इन्शुलिन असतं चांगल्यापैकी पण ते जास्त इनइफेक्टिव्ह असतं, आणि एखाद्यामध्ये खूप कमी असतं जरी टाईप 2 डायबिटीस असला तर इतकं कमी प्रमाणात तयार होतं की त्यांना इन्शुलिनच द्यावं लागतं बाहेरून. सो याचं वेगवेगळ्या कॉम्बिनेशननी प्रत्येक व्यक्ती बनलेली असते डायबिटीसची. त्याप्रमाणे त्याचं लाईफस्टाईल, औषधांची योजना, कॉम्प्लिकेशनचा रेट हा ठरतो. अनेकदा डॉक्टर असे दावे करतात, युट्यूबला असेल किंवा जाहिराती पण आपण बघतो की डायबिटीस समूळावे नष्ट करून दाखवतो, रिव्हर्सिबल आहे वगैरे. तर ह्याच्यामध्ये तथ्य आहे कारण ते खरंच तसं होतं का?
आता कसं आहे, माझं खूप स्ट्रॉंग मत आहे याच्याबद्दल. आणि बिकॉज आय फील डायबिटीस रिव्हर्सल एक मृगजळ दाखवू नये लोकांना, असं माझं मत आहे. ऍज अ प्रॉपर डॉक्टर आय फील दिस इज नॉट गुड. याचं कारण मी सांगते तुला. एखादी व्यक्ती अशी असते 100 मधून 1% की त्याला खूप इन्शुलिन रेझिस्टन्स आहे, त्याला मी खूप लाईफस्टाईल केली, 10 किलो वजन कमी केलं, ओबेसिटी सर्जरी केली, त्याची शुगर नक्की कमी होते. आणि मग ते रिव्हर्सल असं म्हणतात. HbA1c 6.5 विदाउट मेडिसिन्स. ही अवस्था एखादी वर्ष राहते जर लाईफस्टाईलने केलं तर. ऑपरेशन करून वजन कमी केलं असेल तर 5-7 वर्ष राहील, पण परत तो येतोच. पण येतोच, तो आयुष्यभर कधीच जाऊ शकत नाही डायबिटीस. आणि मग रिव्हर्सलला आता मग काय केलं सगळ्या मेडिकल असोसिएशननी, त्याचं इतकं मोठं झालं रिव्हर्सलचं डिस्कशन. कारण मेडिकल सायन्स मध्ये पण याच्यावर रिसर्च करणारे बरेच लोक होते. आणि इट्स अ व्हेरी ग्रेट थिंग की अरे काही लोकांचं A1C नॉर्मल झालं. तर आम्ही असं म्हणतो आता 3 गोळ्यातली 1 गोळी कमी झाली तरी थोडासा रिव्हर्स झाला, मग 2 गोळ्यांची 1 गोळी झाली तर अजून थोडा रिव्हर्स झाला. दिस इज अ करेक्ट डेफिनेशन ऑफ रिव्हर्सल. बट जे लोकांना वाटतं की माझा डायबिटीस जाणार आणि ते व्हिडिओज बघतात लोकांचे, माझा गेला असं झालं, त्याच्याने 99% पेशंट्स डिप्रेशन मध्ये जातात. बिकॉज आय सी पेशंट्स गोईंग इन डिप्रेशन. आणि ज्यांचं 6.5 होऊन वर्षभर असे चांगले असतात विदाऊट मेडिसिन्स, ते 2 वर्षांनी इतकी हाय शुगर घेऊन येतात. कशामुळे? कारण ते नंतर निग्लेक्ट होतं. मग ते फॉलो करत नाहीत म्हणून. फॉलो करत नाहीत आणि इट इज नॉट सस्टेनेबल. एखादं वर्ष ठीक आहे, एखाद्याचं 2 वर्ष, प्रयत्न केला तरी प्रत्येक व्यक्तीचं ते ठरलेलं आहे. असं तो काय म्हणून मग. आणि आय सी पेशंट्स गेटिंग डिप्रेस डुईंग सो मच. ते लोक युट्यूबवर इंटरव्ह्यू देत नाहीत. आय एम सो सॉरी अबाउट इट. मी नेहमी त्यांना म्हणते आता. पण सो लेट्स डिफाईन रिव्हर्सल इज औषधे कमी करणे. हे एकदा जर आपल्याला समजलं तर आपण त्याच्याकडे पॉझिटिव्हली बघू आणि इट बिकम्स एज अ मोटिवेशन की माझं कमी झाली औषधं आणि माझा थोडासा रिव्हर्स झाला. मी खूप डाएट केलं, औषधं बंद झाली, व्हेरी गुड. 6 महिने बंद झाली, वर्षभर बंद झाली. सो आय कुड रिव्हर्स माय डायबिटीज फॉर 1 year. इट्स अ ग्रेट मोटिवेटिंग सेंटेन्स. पण आयुष्यभर जाणार आणि देन गेट फ्रस्ट्रेटेड, माझं होत नाहीये, इज व्हेरी बॅड फॉर एव्हरीवन. सो हा रिव्हर्सल शब्द वन शुड टेक इट विथ अ पिंच ऑफ सॉल्ट. इट्स नॉट असं सोपं. पण मग आता जरी कंट्रोल्ड रिव्हर्स आता नको म्हणू आपण, पण कंट्रोल्ड डायबिटीस असलेले बरेच वर्ष जगणारे आणि चांगले लाईफस्टाईल जगणारे खूप लोक आहेत. पण म्हणजे करेक्ट. माझ्या सिंहगडच्या ट्रेकिंगच्या ग्रुपमध्ये किती जण ओके दोज वर मेंटेनिंग HbA1c 6.8 मला क्लिनिकमध्ये न भेटतात बिकॉज दे आर डुईंग सच अ गुड लाईफस्टाईल चेंजेस. हे 6.8 वरूनच मला आठवण झाली. म्हणजे जरा मी थोडासा वेगळा प्रश्न विचारते. अमेरिकन काय ते तुमचं हेल्थकेअर वगैरे त्याच्या ह्याच्याप्रमाणे ते नॉर्म्स ठरवतात की तुमचं HbA1c किती पाहिजे, तुमचं हे किती पाहिजे. पण मला एक सांग, म्हणजे मला असं प्रत्येक वेळेला वाटतं की जशी माणसं वेगळी असतात, त्यांची बॉडी वेगळी असते, त्यांचं कॉन्स्टिट्यूशन एकंदर वेगळं असतं, प्रत्येकाचं हार्टबीट सुद्धा वेगळे असू शकतात, ब्लड प्रेशर वेगळं असू शकतं, तसं शुगरच्या लेवल कमी जास्त असू शकतात ना. म्हणजे लगेच 6.8 आहे, 7 आहे म्हणजे लगेच डायबिटीस आहे असं कसं म्हणजे म्हणू शकतात? आता याची 2 देते उत्तर. पहिलं म्हणजे कुठलीही असोसिएशन असं नॉर्म नाही ठरवलं. रिसर्च असतात, त्याच्यावर गाईडलाईन सांगितल्या जातात. त्याच्या बऱ्याच आहेत. युरोपियन असोसिएशन आहे, अमेरिकन डायबिटीस असोसिएशन आहे, कॅनडाची खूप चांगली आहे, नाईस गाईडलाईन्स आहेत युकेच्या, आपली इंडियाची आमची RSSDI आहे. सो दे डू नॉट डिसाइड एनिथिंग, देर इज अ डेटा, त्याच्यावरून एक तुम्हाला ओपिनियन दिलं जातं. हा एक पहिलं. सो नो वन डिसाइड्स एनिथिंग. नंबर 2चं सांगते मी, आयुष्य हे ब्लॅक अँड व्हाईट कधीच नसतं. कधीच नसतं की ही लाईन इकडे छान आणि इकडे वाईट. असं माणसाची प्रकृती, वृत्ती, स्वभाव, इट इज नेव्हर ब्लॅक अँड व्हाईट. देर इज अ लॉट ऑफ ग्रे झोन इन बिटवीन. म्हणजे तो पूर्ण वाईटही नसतो, माणूस पूर्ण चांगला. तशीच प्रत्येक गोष्ट वेन यू से कट ऑफ की इतकी शुगर म्हणजे नॉर्मल. आता मी म्हटलं HbA1c 6.5 ला डायबिटीस झाला म्हणजे 6.4 एकदम मस्त आणि 6.6 डायबिटीस असं नाही. इट्स अ ग्रे झोन. तो इकडून तिकडे जात असतो दर 6 महिन्यात. सो देर इज अ लॉट ऑफ ओव्हरलॅप अँड देर इज अ ग्रे झोन असतो मध्ये. सो देर आर नो कट ऑफ्स. आता तू तसं बघितलं तर नॉर्मल इज बिलो 5.5, 5.8. हो का? हा, दॅट इज नॉर्मल. आणि नॉर्मल मध्ये सुद्धा जो 5.7 आहे त्याच्यापेक्षा 5.3 वाला इज फार बेटर.
अच्छा. इव्हन इन प्री नॉर्मल डायबिटिक आणि ते म्हणतात ते दॅट इज अबाउट 5.8 फॉर इंडियन पीपल, 5.9च्या वरती. बट सो इट्स अ ग्रे झोन मध्ये. सो पहिलंच आपण कुठलेही कट ऑफ असे घ्यायचे नसतात. दुसरं, असं कुठल्याच असोसिएशनने असं म्हणत नाही की प्रत्येकाला हाच कट ऑफ. जसं तू अत्यंत योग्य सांगितलंस. आता एखादी व्यक्ती आहे की तिला वॉकर लागतोय घरामध्ये, त्या व्यक्तीचं वय 75 आहे, त्या व्यक्तीला अजून काही न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स आहेत, त्याला आम्ही कसं पुश करू की तुझं 6.5 पाहिजे? नो वे. त्या व्यक्तीचा 8 HbA1c इज फॅन्टॅस्टिक ऍट द एज ऑफ 75. इव्हन आय विल ऍक्सेप्ट दॅट HbA1c ॲज अ गुड. 7.8 छान आहे, अजून मी गोळ्या नाही वाढवणार, बरं चाललंय तुमचं, उत्तम आहे. तेच एखादी तरुण व्यक्ती आहे की ज्याला पुढची 40 वर्ष अजून जगायचंय, त्याला डायबिटीज झालाय, त्याचं वय 38 आहे, त्याच्या मागे, आणि ही इज अदरवाईज फिट, त्याच्या किंवा तिच्या मागे आम्ही लागणारच की यू नीड 6.5 बिकॉज युअर ब्लड वेसल्स नीड्स टू बी व्हेरी गुड अनदर 40 years विथ हाय शुगर. सो हे नॉर्म्स प्रत्येक व्यक्तीप्रमाणे, अवस्थेप्रमाणे चेंज होत जातात. प्रेग्नन्सीमध्ये तर पूर्णच वेगळं. हो, ते सगळे पॅरामीटर्सच बदलून जातात सगळे तेव्हा, पण ते येतात सुद्धा नॉर्मल. पण मग आता तू जसं म्हणेस की ट्रेकमध्ये सुद्धा तुमचे डायबिटीस असलेले भरपूर लोक आहेत, पण हे लोक जेव्हा त्या ट्रेकला जात असतील, परदेशात जात असतील, कुठे ट्रिपला जात असतील, 8-10 दिवस असेल, महिनाभर असेल किंवा काय, तर अशा लोकांनी एस्पेशली प्रवासात कोणती काळजी घ्यायला पाहिजे? आता 2 गोष्टी आहेत. एक तर प्रवासाला जाताना मी नेहमी म्हणते की कुठल्याही अनकस्टम गोष्टी करू नये. डायबिटीस तुम्हाला आहे आणि तुम्हाला तिथं गेल्यावर एकदम स्फूर्ती झाली की मी आता स्वित्झर्लंडमध्ये ट्रेक करतो, तर प्लीज डोंट डू दिस. किंवा मी आता काहीतरी जाऊन मी खूप स्विमिंगच करेन किंवा स्नॉर्केलिंग करेन. सो यू शुड बी केअरफुल. एव्हरी वन शुड डू दॅट. आणि तिथं जाऊन एकदम ट्रेकिंग करू नये. सो यू शुड डू युअर नेहमीची एक्सरसाइज तिकडे. सतत बरोबर ग्लुकोमीटर पाहिजे प्रवासात जाताना. ग्लुकोमीटर पाहिजे. औषधं घाबरून बंदही करू नये आणि वाढवू पण नये. त्याचं अधूनमधून चेक केलेलं बरं असतं, सो दॅट यू नो व्हॉट यू आर डुईंग. कारण बऱ्याचदा जेवण वेळेवर नसतं, खूप चालणं होतं की जे तुम्ही रोजच्या याच्यात करत नाही, त्यामुळे शुगर्स कमी होऊ शकतात. त्यामुळे औषधं थोडी कमी करायला लागतात. दुपारचं जेवण मिळेल माहिती नसतं, सकाळी बाहेर पडले साईट सीइंगला की रात्री येतात. सो इट इज बेटर टू रिड्यूस सम मेडिसिन्स, नॉट कम्प्लिटली स्टॉप. आणि बेसिक ते तुम्ही ठरवू शकता. आणि गोळ्या, इन्शुलिन सगळं बरोबर घेऊन जावं, कारण तिकडनं फोन येतात मला, मग हे मिळत नाही. सो मेडिसिन्स, प्रिस्क्रिप्शन आणि ग्लुकोमीटर हे सतत बरोबर पाहिजे. बापरे. आता ट्रेकला तुझ्या बरोबर येतात हे सगळं कॅरी करतात? नाही, नॉट फॉर ट्रेकिंग. आता एखादी प्रवासाचं सांगताय की तुम्ही तुमचं गाव सोडून बाहेर गेला 15 दिवस, महिनाभर, त्यांच्यासाठी या सूचना आहेत. नाही, रोजच्या ट्रेकिंग जर करायचं असेल तर ते थोडंसं आधी चेकअप लागतं डॉक्टरकडे जाऊन. तुमचे जे कोणी डायबिटीसचे डॉक्टर तपासत असतील तुम्हाला की हाऊ इज युअर कार्डियक कंडिशन, इज इट अलाउड फॉर यू, यू कॅन डू दिस, हे नेहमीच विचारावं. आणि देन इफ इट इज ओके, डॉक्टर सांगतात की युअर एव्हरीथिंग इज स्ट्रेस इज नॉर्मल वगैरे वगैरे, यू कॅन डू, देन यू कॅन डू ट्रेकिंग. ते थोडंसं रोजच्या मेडिसिन्स मध्ये ते तेवढे चेंजेस करायला लागतात, विच इज नॉट अ डिफिकल्ट थिंग. बट अपहिल वॉकिंग इज अ व्हेरी गुड. अल्टिमेटली इन्शुलिन रेझिस्टन्स हा स्केलेटल मसल्स मध्ये असतो, म्हणजे आपल्या मसल्स मध्ये. जेवढे मसल्स काम करतील तेवढं रेझिस्टन्स कमी होणार. आणि 15 मिनिटं चाललं तरी शुगर. डेफिनेटली तुम्ही जेवण करा आणि 15 मिनिटं वॉकरवर चाला किंवा फेऱ्या मारा, शुगर विल गो डाऊन. आणि वेन यू डू एक्सरसाइज लाईक मॅरेथॉन और जिम मधले एक्सरसाइज विच आर एक्स्ट्रीमली गुड, एव्हरी मसल इज वर्किंग. सो तुम्ही आता चालताना हे मसल्स काहीच काम करत नाही, शोल्डर आणि ऑल दीज मसल्स आर वेस्ट, बट यू आर डुईंग अ जिम, दीज मसल्स विल वर्क. अपहिल मध्ये अख्खं कोअर बॉडी अँड लोअर बॉडी इज वर्किंग, ऑल मसल ग्रुप्स आर वर्किंग. त्यामुळे ते जास्त इन्शुलिन रेझिस्टन्स कमी करतात. जास्त त्याचे फायदे नॉट ओनली फॉर शुगर, फॉर युअर ब्लड प्रेशर, रक्तवाहिन्या, हार्ट, सगळ्यासाठीच त्याचे फायदे जास्त असतात. चांगले आहे. पण मग हे सगळं म्हणजे ऐकणाऱ्याला कदाचित भीती वाटू शकते, ज्याला नसेलच डायबिटीस किंवा काय, मग होच नाहीये डायबिटीस, असं जर ठरवलं तर काय, म्हणजे काय ते काय करायला पाहिजे काळजी बेसिकली? आता भारतीय वंशाच्या, मगाशी आपण म्हटलं तसं की प्रत्येकाची प्रकृती आणि हे वेगळं असतं. भारतीय वंशामध्ये आपल्याकडे डायबिटीस व्हायची शक्यता खूप जास्त आहे कम्पेअर्ड टू अदर वर्ल्ड. म्हणजे का बरं? आपल्याकडे वी आर बॉर्न विथ लेस बीटा सेल्स. इज इट? वी डू नॉट हॅव मच गुड बीटा सेल्स वेन वी आर बॉर्न.
हो. सो जेनेटिकली वी आर व्हेरी मच प्रोन टू गेट टाईप 2 डायबिटीस. अरे बापरे. सो म्हणून आपल्याकडे 35-40 इतकं दिसतं. त्यामुळे प्रत्येकाने गृहीत धरावं की मला डायबिटीस होणारच आहे आणि ते खेळमेळीने बघावं, पॉझिटिव्हली बघावं आणि डायबिटीस नसेल तरी चेकअप करावं दरवर्षी. आणि आपलं समजा 6.2 निघालं HbA1c तर ते 5.5 ला आणायचा प्रयत्न करावा. आणि विथ व्हेरी गुड लाईफस्टाईल चेंजेस, योग्य न्यूट्रिशन आणि एक्सरसाइज. आणि एक्सरसाइज म्हणजे मी म्हटलं तसं प्रत्येकाने जाऊन सिंहगड चढावं असं मी म्हणत नाहीये, पण डेली एक्सरसाइज, जिम, वॉकिंग, रनिंग, सायकलिंग, व्हॉट एव्हर यू आर डुईंग. आणि कामामध्ये हालचाल असणं, दुर्दैवाने ते खूप लोकांना होऊ शकत नाही, पण जितकी ऍक्टिव्हिटी असेल डेली लाईफमध्ये तितकं इट इज व्हेरी गुड फॉर टू कीप डायबिटीज अवे. आणि ऑफकोर्स डाएट, जितकं इंडियात तर खूपच वाईट डाएट आहे. सो जितकं कार्बोहायड्रेट्स कमी, गोड कमी, कमी नाही बंद, आणि कार्बोहायड्रेट्स कमी, तितकं यू रिमेन अवे फ्रॉम डायबिटीस. वी इट रिअली बॅड फूड. हा, म्हणजे आपण फक्त कार्बोहायड्रेट्स खातो. म्हणजे आपली ती स्टाईलच आहे, भूक लागली की पोळी भात भाकरी. सो इट इज देअर हॅज टू बी सम पण मग आता ड्रास्टिक चेंज इन अवर डेली डाएट सिस्टम्स. पूर्वापर लोक पोळी भाजी आणि भात खात आले. एक्झॅक्टली. सो 3-4 जनरेशन्स मध्ये जे झालं त्याचे परिणाम ही जनरेशन भोगते. सो मागच्या 4 जनरेशन्स आधी शेतातली कामं करणारा माणूस शहराकडे आला असेल 3 जनरेशन्स आधी, त्याचं काम कमी होत गेलं, डाएट तेच राहिलं, उलट खराब होत गेलं. पूर्वी तरी ऍटलीस्ट घरातलं खायचे, आता जंक फूड ऍड होत गेलं. सो ते बिकेम वर्स्ट अँड वर्स्ट डाएट. आणि ऍक्टिव्हिटी बिकेम लो आणि नील. सो आणि इव्हन आजकाल खेडेगावात सुद्धा आम्ही म्हणतो त्यांचं अर्बनायझेशन झालं. सो हे जे जनरेशन्स मध्ये जे बदल झाले त्याच्याने आपले जीनचं फंक्शन बदललं आणि मग डायबिटीसचं प्रमाण वाढलं. सो जेनेटिकली जास्त प्रोन होत गेलो आपण. सो दॅट्स वाय इंडियन डायबिटीसला थोडं सिरियसली घ्यावं. घाबरायची काहीच गरज नाही. ऑलरेडी आहेच. बरेच वर्ष आहोत आणि ते वाक्य आमचं बदलतच नाही. त्याचं आम्हाला वाईट वाटतं. फॉर लास्ट 10-15 इयर्स द स्लाइड इज सेम. म्हणतेस ते जीन्स मध्ये जर हे असेल तर त्याला काय करणार? म्हणजे असलं तरी इट्स अ मिक्स ना. इट्स अ जीन्स मध्ये प्लस लाईफस्टाईल. सो ज्याला जास्त जीन्स मध्ये आहे त्याला खूप लाईफस्टाईल बदल करायला लागतात. ज्याचं जीन्स जरा चांगलं आहे आणि कमी आहे त्याला कमी लाईफस्टाईल चेंजेस मध्ये त्याचं भागतं. सो लाईफस्टाईल चेंजने नक्कीच याच्यात फरक पडू शकतो. आणि हे इट्स अ व्हेरी गुड डायबिटीज प्रिव्हेन्शन प्रोग्राम. त्याच्यात हे जे जीन आपल्याकडे जास्त प्रोन आहे, PCF7F2 जे काय असतील ते, त्या लोकांना सुद्धा 5 वर्ष लाईफस्टाईल चेंज करायला लावला. आणि त्यांचे पण रिझल्ट आर सेम एज ज्यांच्याकडे हे जीन नाही. सो लाईफस्टाईल चेंजने डेफिनेट फरक पडतो जरी आपण जेनेटिकली प्रोन असलो तरी. हा अत्यंत पॉझिटिव्ह मेसेज आहे. आणि हे असं नाही की ते जीन्स मध्येच आहे आता काय करणार, असं नाही. सो आणि दिस इज प्रूव्ड बाय ऑल द सायंटिफिक रिसर्च. होप नाही, इट इज अ फॅक्ट ऍक्च्युअली. सो यू कॅन डेफिनेटली ओव्हरकम दिस टेंडन्सी बाय गुड लाईफस्टाईल. मगाशी आपण जे बोलत होतो डायबिटीसचे वेगवेगळे जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये स्ट्रेस डायबिटीस असतो. म्हणजे मला आठवतंय आमच्या ओळखीत एक जण होते आणि ते त्यांचं ऑपरेशन होतं कसलं तरी. ते आत तोपर्यंत ते नॉर्मल होते, त्यांचं सगळं चेकिंग वगैरे झालेलं होतं. थिएटरमध्ये गेलं आणि त्यांचं शूट झालं एकदम. म्हणजे ब्लड प्रेशरही शूट झालं, त्यांची शुगरही वाढली. तर हा स्ट्रेस डायबिटीस असतो का, काय असतं ते? म्हणजे असा पूर्ण वेगळा प्रकार नाही येतो डायबिटीस, सगळ्याच पेशंट सारखाच तो असतो. पण देर आर सम फॉर्म्स ऑफ डायबिटीस विच बिकॉज ऑफ द डायबिटीस हा अनेक कारणाने वाटतो. इट्स नॉट ओनली इन्शुलिन ना, कॉर्टिसॉल असतं, बरेच हॉर्मोन्स असतात ब्रेन मधून की जी शुगर वाढवतात. So in tremendous amount of stress, these hormones are secreted and they can spike the sugar very up. प्रेग्नन्सी डायबिटीस पण तसाच प्रकार आहे. प्रेग्नन्सीचं थोडंसं वेगळं आहे. इट्स नॉट ओनली ब्रेन स्ट्रेस, इट्स अ स्ट्रेस ऑन द होल बॉडी. सो ते स्ट्रेसमुळेच होतं नाही. प्रेग्नन्सी डायबिटीस मध्ये ओव्हरऑल पॅन्क्रियाचं काम प्रचंड वाढतं बीटा सेल्सचं, ऑलमोस्ट 10-12 पट देन द नॉर्मल पर्सन. एवढं कोपअप करू शकत नाही, ते कमी पडतं काम. बिकॉज द बेबी इज देअर, सो मच ऑफ थिंग्स आर गोइंग ऑन. आणि शुगर लागते ना, बाळाला पण शुगर लागते, तेवढी शुगर जायला पाहिजे. सो द बॉडी ट्राईज टू increase sugar so that there is one baby which is growing.
बरोबर. बट हे रेझिस्टन्स असल्यामुळे आणि आपल्याला टेंडन्सी असल्यामुळे मग ते शुगर वाढते आणि डायबिटीस होतो त्या मुलींना. अच्छा. आणि बहुतेक वेळा तो डिलिव्हरी नंतर जातो, पण तो 100% परत येतो. कोणाला 3 वर्षांनी येईल, कोणाला 5 वर्षांनी येईल, कोणाला 10 वर्षांनी येईल. याच्यातच माझं बेसिक रिसर्च आहे. आणि आम्ही असं दाखवून दिलंय की युरोपमध्ये जर तो 15 वर्षांनी येत असेल तर आपल्या भारतीय मुलींमध्ये 3 ते 4 वर्षात त्यांना फ्रँक डायबिटीस होतो. कुठला डायबिटीस होतो, प्रॉपर डायबिटीस होतो, जरी तो डिलिव्हरीला गेला तरी. आणि मला इतकं वाटलं जेव्हा आम्ही तो रिसर्च केला, स्पोर्ट्समन मुली, अत्यंत फिट मुली, घरात सगळे डॉक्टर्स असणाऱ्या त्यांच्या मुली, अँड दे कम बॅक विथ HbA1c ऑफ 10-11 आफ्टर 4 years, जस्ट 4 years. त्यांची वय 30-31 असतात. सो तो कधीच गेला असं म्हणायचं नाही, असं मी त्या मुलींना शिकवते. कीप चेकिंग शुगर्स एव्हरी, त्याच्यासाठी आमचे बरेच प्रोग्राम्स आहेत. एव्हरी 1 year तपासत राहायचं. आणि लाईफस्टाईल चेंजनी दे कॅन पोस्टपोन. 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष दे कॅन अवॉइड if they continue to do lot of things. Yes. So जातो आणि चला फुल स्टॉप असं नाही. सो इट कम्स बॅक. इट कम्स बॅक. आणि प्रेग्नन्सी मधली काळजी पूर्ण वेगळी असते. सो प्रेग्नन्सी डायबिटीसचं माझ्या SKDC डायबिटीस सेंटरला प्रचंड काम चालतं आणि खूपच आम्ही ट्रीट करतो. त्याच्याविषयी तुम्हाला रिसर्च तुझा चालू आहे. आणि त्याच्यासाठी त्यांचं मॉनिटरिंग वेगळं असतं. आठवड्यातून कधी कधी 3दा आम्ही त्यांच्याशी बोलतो. तो SKDC ऍप मी त्याच्यासाठी खूप वापरते. तेच विचारणार होते. आता SKDC ऍप विषयी सांग. आता हा ऍप मी जो केलाय, हा SKDC ऍप जो आहे तो मी पेशंटच्या बेटर केअर साठी केलेला आहे. ते कुठलेही पेशंट ते नाही घेऊ शकत. ते ज्यांना आम्ही मॉनिटरिंग करायला सांगतो आणि जे माझ्याकडे असतात त्यांच्यासाठीच येतो. आता मी तो ओपन केलेला, सो वी हॅव टू गिव्ह परमिशन. आणि देन इट इज बेटर टू मॅनेज देम थ्रू द ऍप. म्हणजे त्या सगळ्या मुली प्रेग्नन्सीतल्या किंवा इतर लोक त्याच्यावर शुगर टाकतात आणि मग आम्ही तिकडनं त्यांना उत्तरं पाठवतो आणि त्यांना तो मेसेज येतो की आता डोस वाढवा, कमी करा. कारण या मुली खूप बिझी असतात. दे आर वर्किंग, सो दे डोंट हॅव टाइम फोन करा, मग आमचा फोन बिझी, मग त्यांचा फोन बिझी. दे आर ऑन द कंटिन्युअस ऑन कॉल असतात. सो थ्रू ऍप वी चेंज देअर डोसेस आणि मग त्यांचं आम्ही सगळं मॉनिटरिंग सुरू ठेवतो. प्लस ऍपमध्ये बरेच फीचर्स आहेत की जे रिपोर्ट्स पाठवणे, हे करणे, हे सगळं वापरतो. सो दिस SKDC सेंटर इज व्हेरी मच कीन ऑन मॉनिटरिंग. नुसतं ऍप नाही, माझ्याकडे व्हॉट्सअप ग्रुप्स असतात पेशंटचे. म्हणजे आम्ही समजा 3 महिन्यांनी पेशंट या म्हणणं हे पुरत नाही डायबिटीसच्या पेशंट्सना. खूप पेशंटना 50% लोकांना हँड होल्डिंग लागतं 1-2 महिने. बाय द टाइम दे कम टू द नॉर्मल. मग हे 2 महिने 3 महिने या हँड होल्डिंगसाठी आम्ही SKDC ऍप वापरतो किंवा व्हॉट्सअप ग्रुप करतो पेशंटचे. त्याच्यात मी असते, माझे 2 असिस्टंट असतात आणि पेशंट असतात. त्याच्यावर आम्ही डोसेस चेंज करतो त्यांचे एव्हरी अल्टरनेट डे, कधी कधी रोज, कधी कधी आठवड्यातून एकदा. आणि मग ते हँड होल्डिंग मी विदिन 8 weeks दे आर ओके. मग आम्ही ते इंटेन्सिव्ह मॉनिटरिंग बंद करतो. आणि अर्थात बाकीचं तर रुटीन व्हॉट्सअप पण हे सुरूच असतं. सो डॉक्टरकडे गेलं आणि हे घेतलं म्हणून आजकाल ऍप्स इज गुड बिकॉज इट क्रिएट्स अ हँड होल्डिंग. पण याच्यात आमचं 2 way आहे. वी ऑल आर इन्व्हॉल्ड विथ द पेशंट. त्यांनी फायदा. आणि अजून काहीतरी ऍप म्हणतेस ना तू? हा, सो दॅट इज फॉर एव्हरीवन. अच्छा. सो आणि एव्हरीबडी कॅन डाउनलोड अँड बी कनेक्टेड. त्याच्यात दॅट विल बी, इट विल बी कॅटेगराइज्ड अँड दॅट विल बी फॉर एव्हरीवन. ते कधी येते? ते येते. एक तर त्यातलं डायबिटीस इसी का नाम है, ते छान झालंय. आणि सो त्याच्यात काही गप्पा पण असणार आहेत प्रोग्राम थ्रू. अँड देन पेशंट्स विल गेट बेनिफिट थ्रू द एव्हरीवन. They may not be my patients or anyone. So it will be scientifically लोकांना मदत करणं असं त्याच्यात माझा मेन उद्देश आहे. ग्रेट. तुला अवॉर्ड्स पण भरपूर मिळालेली आहेत. तर म्हणजे आनंदीबाई जोशी अवॉर्ड पासून दॅट्स माय मोस्ट तर प्राऊड मोमेंट. म्हणजे कोणी कुणातर्फे होतं किंवा जरा सांग ना काही थोडीशी माहिती. ऍक्च्युली वी ऑल नो आनंदीबाई जोशी. सो दॅट वॉज अ ग्रेट थिंग. आणि ते पुण्यातूनच, पुण्यातल्या एका मोठ्या संस्थेने दिलंय. पार्वती पुण्यभूषण पण मिळालेलं आणि महाराष्ट्र भूषण मला आहेच. आणि असे बाकी तर बरेच आहेत. सो इट इज गुड. म्हणजे ऍटलिस्ट म्हणजे माझा जो 1990-92 साली मी जे चालू केलं की डायबिटीस एज्युकेशन हे कामच सुरू केलं फाउंडेशन तर्फे, त्याला या सगळ्यांनी मदत होते ते करायला. सो दॅट इज डेफिनेटली हेल्पफुल. ग्रेट.
आता आपण एक रॅपिड फायर राऊंड घेणार आहोत. Okay. चालेल ना? चालेल. फक्त इट कॅनॉट बी येस नो, बिकॉज अगेन आय सेड इट्स एखादं वाक्य येईल हा, माझं. नाही काहीच हरकत नाही. म्हणजे येस नो अपेक्षितच नाहीये. ओके. समथिंग शुड बी एक्सप्लेन अबाउट इट. तर पहिला प्रश्न हाच आहे, डायबिटीस असलेल्या पेशंटनी सकाळी उठल्याबरोबर आधी चालायला जावं का आधी शुगर चेक करावी? आता तुम्ही काही करा, पण शुगर चेक करायची असेल तर उठल्या उठल्या करायला पाहिजे. अच्छा. फक्त पाणी पिलेलं चालेल, हम्म. पण काही म्हणजे लिंबू पाणी पण नाही, साधं पाणी चालेल. शक्यतो उठलं की शुगर चेक करावी आणि मग दे कॅन डू. आणि हा जो प्रश्न आहे ना चालायचा, हम्म. बऱ्याच लोकांना असं वाटतं मी आता उठलो चालून आलो की माझी कमी असेल, तर ऍक्च्युली उठल्यापेक्षा फास्टिंग पेक्षा चालून आल्यावरती कदाचित थोडी जास्त पण असू शकते. कशाने? इट इज डेचं प्रोसेस असते. ओके. सो उठल्यावर 11 वाजेपर्यंत शुगर थोडी थोडी वर जात असते. सो इट्स बेटर टू चेक अप वेन एव्हर यू गेट अप. दॅट गिव्स अ क्लिअर पहिलं अंडरस्टँडिंग शुगर चेक व्हॉट इज फास्टिंग. डायबिटीस पेशंटचा असा कोणता मोठा गैरसमज आहे ऐकून तुला स्वतःला हसू येतं अनेकदा? प्रसंग सांगते. असे बरेच पेशंटचे आहेत, म्हणजे प्रसंग एकच पेशंट बोललेला नाहीये. हा, आता पुण्यात करते ना 30-35 वर्ष काम. सो मॅडम मी कधीच ऍलोपॅथिक औषधांकडे वळलेच नाही आयुष्यभर. अरे वा, व्हेरी गुड. मग शुगर तुमची 400 आहे गेली अनेक वर्ष. अशी थिन कॅकॅक्सिक मसल मास नाही, दिसतंय की शी इज सो खराब नाही. पण माझे डॉक्टर सांगतात, आमचे डॉक्टर विमानाने येतात, त्यांचं प्रायव्हेट जेट आहे. म्हटलं हो, ते ऍलोपॅथी असूच शकत नाही. पण म्हणे त्यांनी सांगितलंय की माझी औषधं घ्यायची आणि शुगर चेक नाही करायची. शुगरच्या आकड्याकडे तुम्ही बघूच नका. आणि पेशंट्स हॅव फेथ इन दिस. आधी हसू येतं, पण अर्थात वैषम्य वाटतं. म्हणजे सो देर इज अ व्हेरी ब्लाइंड फेथ इन सर्टन थिंग्स. फक्त मला असं वाटतं की हेच ब्लाइंड फेथ जेव्हा टोबॅको, गुटखा, सिगरेट ते येतं तेव्हा हे ब्लाइंड फेथ कुठं जातं मला माहिती नाही. प्रत्येक जण स्वतःला जो हवा तसा अर्थ लावून प्रत्येक गोष्टीचा, इव्हन डॉक्टरांची वाक्य पण ट्विस्ट केली जातात. तुम्ही असं बोलला होता किंवा आता या इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही असं सांगितलं होतं, ते एकच वाक्य घेऊन. सो प्रत्येक जण स्वतःला सोयीस्कर अर्थ लावून आयुष्य जगत असतं. पण आय थिंक विथ डिजिटल मीडिया खूप नॉलेज घेऊन आहे. गुगल डॉक्टरपेक्षा तुमच्या डॉक्टरवर विश्वास ठेवा. सगळे डॉक्टर चांगले असतात, कोणी तुमची दिशाभूल करायला बसलेलं नसतं. सो बिलीव्ह इन ऍलोपॅथी आणि डोंट हॅव मिसजजमेंट अबाउट ड्रग्स. वी रिअली हॅव गुड ड्रग्स. इव्हन इन्शुलिन रेझिस्टन्स कमी होतो आजकालच्या या नवीन औषधांनी. प्रत्येक जण नाही चालू शकत ना. अशी लोक उठून 2 पावलंही चालू शकत नाही. त्याचा मी रेझिस्टन्स औषध देऊन कमी केला तर दॅट पेशंट हॅज अ गुड लाईफ पुढची 10 वर्ष. सो आणि औषधांचे काही असं मेजर काहीच नसतात सायंटिफिक. अवयव खराब होणं वगैरे असं काही नसतं, अजिबात नसतं. सो हे गैरसमज हसू येतं आम्हाला, पण ते नकोय. म्हणजे ते थोडस ह्याच्याकडे जातं की अरे अज्ञान थोडस. करेक्ट. पण हवं ते अज्ञान. आणि मग या सगळ्या म्हणजे आता सगळ्या म्हणत की डायबिटीस होऊ नये किंवा झाला तरी हेल्दी फूड खाणं गरजेचं आहे. तुझ्या दृष्टीने सगळ्यात तुझा आवडता हेल्दी फूड कुठलं? मी सांगते, प्रचंड भूक लागल्यावर जेव्हा ते मस्त सॅलडचं बाउल येतो दुसऱ्या कोणीतरी केलेलं, देन इट्स अ क्रंची दॅट इज लाईक ब्रह्मानंदी टाळी लागू शकते, इतकं सुंदर लागतं ते. दॅट्स द बेस्ट फूड विथ ऑफकोर्स सम प्रोटीन्स इन दॅट. त्याच्यामध्ये आता म्हणजे ते सॅलडवरचा विषय निघाला म्हणून विचारते. कच्चं सॅलड, कारण काही काही लोक म्हणतात कच्चं सॅलड खाऊ नये, थोडंसं तरी हाफ कुक्ड असावं, तसं काही नाही. एनीबडी कॅन हॅव रॉ सॅलड. रॉ सॅलड इज ऑलवेज गुड. आणि त्याच्यात थोडंसं नट्स आणि लिटल बिट ऑफ, इफ यू सी द ऑल salad dishes, they will have some proteins. Those who make it correct salads. नाही, dressings should be avoided. You should have only olive oil. Don't take other dressings. Only olive oil. Olive oil dressings जी असतात, which are good things. दुसरं माझं आवडतं म्हणजे फिश. इट इज सुपर. आणि आपल्याकडे महाराष्ट्रात तर वी हॅव सो मच ऑफ कोकण, सो तंदूर टाईपचे सगळे फिशचे प्रकार, इट्स बेस्ट. आणि ऑफकोर्स these are my favorite dishes. Even a simple omelette without bread. पण त्या ऑमलेट मध्ये सुद्धा येलो नको, व्हाईट नको किंवा काय असतं ते? येलो इज अलाउड. कारण अनेक लोक ते येलो काढून खातात. नाही, येलोने थोडे कॅलरीज वाढतात त्याच्यातले, आणि असं त्याच्याने कोलेस्ट्रॉल खूप वाढलं असं काही होत नाही.
पण तुला आतापर्यंत पेशंटनी विचारलेला सगळ्यात विचित्र प्रश्न कुठला? नाही, सारखेच असतात. होल विचित्रच असतात. होल डे इज एंटरटेनमेंट फॉर अस. बट अगदी एक असतं, मॅडम मी सकाळी उठते 2 चमचे मध, 2 खजूर आणि दिवसभर 5-6 कप चहा, पण गुळाचा बरं का. मग का बरं शुगर वाढते? म्हणजे मी एवढं पाळतो, म्हणजे काय, हे तर हेल्दी फूड आहे ना. गुळ चाललाच पाहिजे, मध चाललाच पाहिजे, खजूर तर इट इज बेस्ट काइंड ऑफ. तेवढंच ऐकतात की ड्रायफ्रूट चांगले म्हणजे खजूर. सो विच इज खूप हसू येतं. आणि त्यांचा दोष नाहीये, कारण दे डोंट अंडरस्टँड. मध हा हेल्थ वाईज इट इज डेफिनेटली बेटर दॅन शुगर. म्हणजे व्हाईट शुगर आपण जी खातो त्याच्यापेक्षा मध छानच आहे, कारण व्हिटॅमिन सी आहे, गुळामध्ये पण आहे. पण व्हेन इट कम्स टू शुगर वाढवणे, इट इज सेम, इट इज शुगर. सो ते आता काय करणार आहे तसं. म्हणजे आणि खजूर प्रचंड शुगर वाढते. खजूर लोडेड. म्हणजे एक खजूर सुद्धा कॅन क्रिएट सो मच हॅवॉक विथ युअर डायबिटीज कंट्रोल. इव्हन 1 स्मॉल खजूर. पण मग आता अनेकांना गोड खाण्याची इच्छा होते, पण मग अशा वेळेला हेल्दी गोड काय तुझ्या दृष्टीने? नथिंग. गुड आन्सर. अगदी फार इच्छा झाली तर फ्रुट्स, त्यात सुद्धा शुगर नसलेली. नाही, ऑल फ्रुट्स आर ऑल फ्रुट. शुगर शुगर वाढते त्यांनी. इट इज गुड, इट्स अ नॅचरल. त्यांनी आपले हेडॉनिक रिसेप्टर्स दे डोंट गेट सॅटिस्फाईड विथ फ्रुट्स, कारण त्याला ते गोडच हवं असतं. पण देर इज खरंच काय नाही. म्हणजे विदाऊट शुगर रेसिपीज आर वर्स्ट. त्याच्यात विदाऊट शुगर आईस्क्रीम, कारण त्याच्यात प्रचंड फॅट्स येतात. आणि शुगर म्हणजे नुसतं फॅट्स आर ऑल्सो व्हेरी बॅड. फॅट्स आणि शुगर एकत्र जात असं शरीरात. म्हणजे शुगर विदाउट शुगर आईस्क्रीम इज वर्स्ट. कारण त्याच्यात इतक्या गोष्टी येतात आणि इव्हन दिस स्वीटनर्स टू मच आर नॉट गुड. सो दॅट्स व्हाय आय सेड नथिंग. एकदा मनात कळलं की नथिंग, मग देन इट इज ओके ना. पण मग आता ती स्पेशल डायबिटीस करता म्हणून तयार केलेली बिस्किट असतात, जाहिरातीत पण आपण बघतो की दर 2 तासांनी ती कोण रिसेप्शनिस्ट किंवा कोण असेल ती असिस्टंट आणून देते बॉसला बिस्किट खा म्हणून. तर हे कितपत योग्य आहे? चूक आहे, अतिशय जाहिराती कितीही म्हटलं ना. अगदी गव्हाची बिस्किट सुद्धा वगैरे त्याच्यात मैदा असतोच. अच्छा, मैदा नाही असं कुठलंच नसतं. आणि इव्हन बेकिंग साठी जे लागतं त्याच्यात यू हॅव लॉट ऑफ ऑइल अँड दिस थिंग्स. देअर आर सम शेफ्स पण घालतात. ईस्ट इज गुड. ईस्ट इज नॉट बॅड. म्हणजे ते जे ईस्टने हे करतात विच इज ऍक्च्युअली गुड. जसं इडली म्हणतो आपण, डोसा, इट इज गुड. सो फर्मेंटेशन इज नॉट बॅड. ऍक्च्युअली इट इज समटाइम्स इट्स व्हेरी हेल्दी फूड. त्याच्यातून तयार होऊ शकतं. इव्हन ऍक्च्युअल पिझ्झा जो करतात इटलीमध्ये त्याच्याने शुगर नाही वाढत. हा, पण नॉट मैद्याचा पिझ्झा जो आपल्याकडे आपण तो जाडा, तो थिन क्रस्ट असतो तो दॅट इज ऑल्सो ओके. सो हाऊ दे प्रिपेअर इट हे महत्वाचं असतं. सो या सगळ्यामध्ये मैदा हे खूपच वाईट आहे शुगरपेक्षा. त्याच्यापेक्षा आय विल से की तुम्ही थोडं काहीतरी गोड खा रादर दॅन गोईंग फॉर मैदा. अरे बाप, इट इज दॅट वर्स्ट. सो बिस्किट्स देर इज नो हेल्दी. आपल्याकडचे ते उपमा, पोहे, काही प्रोटीन बिस्किट्स असतात, त्याच्यात प्रोटीनचं प्रमाण. उपमा पोहे तर वर्स्ट आहे. पोहे, साबुदाणा खिचडी. आम्ही शुगर बघितले, आज काय पोहे खाल्ले का म्हणून तुम्हाला कसं कळलं दिसतंय. सो इट इज पोह्याने प्रचंड शुगर वाढते. पोहे बॅन करायला मला वाटतं कधी कधी. मग त्याला खूप आयडियाज करतात न्यूट्रिशनिस्ट की त्याच्यामध्ये मटकी घाला, मग मोड आलेली खूप हे घाला की ती पोह्याची चव निघून जाते त्याच्यातली. आणि मग त्याच्यापेक्षा हो, पण मग कमी होतं, कमी शुगर वाढते. सो त्याच्यात भाज्या घाला, असं करून त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी केला जातो. पण म्हणजे पोहे खायचेच असतील तर त्याच्यात खूप भाज्या बारीक चिरून घाला. इव्हन कोबी फ्लॉवर आणि मटकी आणि मोड आलेले स्प्राउट्स ते मिक्स करावे. देन इट इज लेस स्पायकी. मग असे झालंय बोलणं आपलं, पण तरी डायबिटीस पूर्ण बरा होतो का? नाही. आय एम सॉरी टू से दिस, बट विदाउट डायबिटीज हा जो इंटरव्हल आहे 1 वर्ष 2 वर्ष ज्याला आपण रिव्हर्सल म्हणू शकतो, तो राहू शकतो. आता वेट लॉस ड्रग्ज आहेत. वेट लॉस झालं तुमचं किंवा ओबेसिटी सर्जरी, तुम्ही अनेक वर्ष विदाउट डायबिटीज चांगलं HbA1c राहू शकतात विदाउट मेडिसिन. सो त्यावेळी डायबिटीज बरा झाला असं आपण म्हणू शकतो. पण कायमचा गेला हे म्हणणं थोडंसं धाडसी, तसं नको म्हणा. आता शेवटचं आहे
बाहेरचं खाणं, पॅकेट फूड, सॉफ्ट ड्रिंक्स, पाम ऑइल याच्यामुळे डायबिटीस वाढतो का? वर्स्ट म्हणजे हे जंक फूड इज द मेन प्रॉब्लेम इन आपल्याकडे सोसायटी. एक वेळ पोळी इतकं आपलं कार्बोहायड्रेट्स आर नॉट दॅट बॅड. 40% आर गुड फॉर एव्हरी इच फूड, बट जंक फूड इट इज नॉट ओनली डायबिटीज. त्याच्यात खूप सॉल्ट असतं. सॉल्ट, हो, सॉल्ट इज द वर्स्ट किलर. ते रक्तवाहिन्या घट्ट होणार, कडक, आणि ब्लड प्रेशर, हार्ट डिसीज हे वाढतं. सो याच्याने डायबिटीसच्या बरोबर हृदयविकार आणि इव्हन लहान मुलांमध्ये. सो किती पॅकेट फूड देतात. हो, तर कोलाज आणि ते इव्हन विदाउट शुगर जी ड्रिंक्स असतात, डाएट ड्रिंक्स म्हणतात. आय वोंट टेक द नेम्स, बट डाएट ड्रिंक्स याच्यामध्ये सुद्धा इतकं स्वीटनर असतं की त्याच्याने अल्टिमेटली हृदय, कार्डिओव्हॅस्क्युलर रिस्क गोज अप. So all these junk food, too much of artificial sweeteners are bad. आणि डायबिटीसच्या बरोबर हृदयविकार, ब्लड प्रेशर सगळंच वाढतं त्याच्यात. आणि सॉल्ट इज द मेन किलर इन द डाएट रादर दॅन शुगर. बापरे, सॉल्ट इज अत्यंत वाईट आहे, एक्स्ट्रा सॉल्ट. आणि या सगळं पॅकेज फूड मध्ये खूप सॉल्ट असतं. मग ते काय प्रिझर्वेटिव्ह म्हणून खायचं? प्रिझर्वेटिव्ह म्हणून लोणचं टिकतच नाही. सो इट्स अ बिग. आपल्याकडे पूर्वी तर म्हणजे लोणची असं ते घरात करून देशी बरण्याच्या बरण्या भरून फ्रेश करावीच, मीठ वापरावं आणि खावं म्हणजे थोडंफार. इट वॉज अ आय ओपनर सेशन. खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून, आणि बऱ्याच माहिती नसलेल्या गोष्टी पण आज कळल्या त्या निमित्ताने. आज तू इथे आवर्जून आलीस, वेळ काढलास रसिका मोहिनीच्या पॉडकास्टवर, त्याकरता तुझं मनापासून आभार. थँक्यू सो मच. शैलजा, इथे रसिका मोहिनीच्या पॉडकास्टला जे गेस्ट येतात त्यांच्याकरता जागृती एंटरप्राइजेस म्हणून शॉपी आहे, तर ते गिफ्ट पाठवतात एक छोटस. हे तुझ्याकरता. थँक्यू सो मच. आय होप इट वॉज युजफुल आणि गैरसमज वाढले नसतील अशी मी अपेक्षा करते. छान झाला, खूपच छान झाला. थँक्यू सो मच. रसिक मोहिनी.